हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार. आज आहे 21 जुलै, अस्मीचा 3रा वाढदिवस. सकाळी अस्मी उठायच्या आधीच मी आणि तिच्या बाबांनी हॉलमध्ये छोटंसं डेकोरेशन केलं होतं, तिला सरप्राईज म्हणून. आणि ती उठल्यावर तिची रिॲक्शन काहीशी अशी होती. डेकोरेशन वगैरे बघून खुश होण्यापेक्षा ती केक बघूनच जास्त खुश झाली होती. हा केक मी तिच्यासाठी घरी बनवला होता. मग त्यानंतर तिने गिफ्ट्स ओपन केले, ब्रश केला आणि नंतर तिने तो केक खाल्ला. हे सगळं झाल्यावर तिला रेडी करून शाळेत पाठवलं आणि मग मी लागले माझ्या कामाला. पटकन आधी स्वयंपाक करून घेतला. अस्मीला स्कूलमधून घेऊन आल्या आणि दुपारी तिला झोपून संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. पावभाजी बनवणार होते मी आणि पहिल्यांदाच मी इतक्या माणसांसाठी पावभाजी बनवणार होते. साईड बाय साईड घरसुद्धा आवराआवर चालू होती आणि पावभाजी खरंच खूप टेस्टी झाली होती. असं काहीसं आम्ही डेकोरेशन केलं होतं. तिला बनी आवडतं म्हणून केकसुद्धा बनीचाच आणला होता. मला हवा होता अगदी तसाच तिचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला, जेणेकरून तिचा दिवस तिच्या मनाप्रमाणे अगदी छान जाईल आणि ती खुश होईल म्हणून. आणि केक कटिंग वगैरे झाल्याच्या नंतर मिळालेली गिफ्ट्स खोलून पाहिलेत आणि लगेच तिच्या दादा दीदींसोबत हे सगळं खायला पण सुरुवात झाली. मुलांनी खूप दंगा केला. नंतर छान छान सॉंग्स लावून डान्स केला. अस्मीची दीदीला म्हणत होती, तू माझ्यासारखेच स्टेप कर. जेवण खूप छान झालं होतं, पण घाईघाईत मी जेवणाचा फोटो व्हिडिओ काहीच काढला नाही. पावसामुळे काही गेस्ट ऐनवेळी येण्याचे कॅन्सल झाले आणि उरलेली पावभाजी आम्ही दुसऱ्या दिवशी खाल्ली आणि ट्रस्ट मी ती इतकी छान लागत होती, म्हणजे ताजी खाल्ल्यापेक्षा पण ती शिळी खूप छान लागत होती. सो असा होता अस्मीचा बर्थडे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.